मुंबई महानगरपालिका आणि विधिमंडळाचे कामकाज लाईव्ह प्रक्षेपित केले जाते, मात्र आम्ही मागणी केलेली असतानाही प्रक्षेपण केले जात नाही। यामागे सत्ताधारी आणि प्रशासनाला लपवालपवी करायची असते, हे सोमवारच्या महासभेमध्ये स्पष्ट झाले आहे। करवाढीचा विषय तापवून त्या आड सत्ताधाऱ्यांनी क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी कंपनी स्थापन करण्याचा ठराव मंजूर करून घेतलाय। अशी लपवालपवी करण्यासाठी थेट प्रक्षेपण केले जात नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे। क्लस्टरमध्ये 12चा FSI देऊन ठाण्याची विक्री करण्याचा घाट घालण्यात आला असल्याचा गौप्यस्फोटही प्रधानांनी केला आहे। क्लस्टर डेव्हलपमेंट राबवण्यासाठी ठाण्यात एका SPV स्थापन करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे। त्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे। त्या अनुषंगाने बोलाविलेल्या पत्रकार परिषदेमध्ये प्रधान बोलत होते। या पत्रकार परिषदेस गटनेते अभिजित पवार, महिला अध्यक्ष तथा नगरसेविका मनीषा भगत, युवक कार्याध्यक्ष राजेश कदम उपस्थित होते। आम्ही स्पष्ट मी आधीच तुम्हाला सांगितलं की जिथे क्लस्टर आहे, क्लस्टरच्या विरोधात येणाऱ्या दिवसांमध्ये क्लस्टरच्या ऑफिसवर आम्ही आंदोलन करत आहोत। तसंच जर हे रेटून अशा पद्धतीने सूचना आमच्या आहेत त्या मंजूर न करता हे करवाढ करत असतील तर त्याच्या विरोधातही आंदोलन आयुक्तांच्या दरबारी आम्ही घेऊन जाऊ।